हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज थालीपीठ बनवूया, ती बिना भाजणीची। घरात भाजणी शिल्लक नसेल तर घरात असतील ती पीठ मिक्स करून मी थालीपीठ बनवते। मुलं भाज्या खात नाहीत, भाज्या खायचा कंटाळा करतात, त्यामुळे मी मुळ्याचं थालीपीठ, गाजराचं थालीपीठ, पालकचं थालीपीठ असं वेगवेगळी थालीपीठ तर नेहमी बनवत असते। थालीपीठ चवीला तर छान लागतात। मी गाजर घालून आज थालीपीठ बनवणार आहे। अगदी खुसखुशीत असे थालीपीठ होतात। मग तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, एखादी कडधान्याची सुकी भाजी म्हणजे उसळ जर बनवली असेल तर त्याच्यासोबतही खाऊ शकता। चला तर आज गाजराचे थालीपीठ बनवूया। त्यासाठी मोठी 4 गाजरं मी किसून घेतलेली आहेत। 2 मोठ्या वाट्या गाजराचा किस आहे, 2 वाटी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। ही 3 पीठं चाळून घ्यायची आहेत। तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल, नाचणीचं पीठ असेल किंवा तांदळाचं पीठ असेल तेही तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। माझ्याकडं ही 3च पीठं होती म्हणून मी 3च पीठं घातलेली आहेत। अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड त्यामध्ये घातलं, 1 चमचा लाल तिखट घातलं। मी मिरचीचा ठेचा त्यामध्ये बनवून घालणार होती म्हणून 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। 2 मोठे चमचे तीळ घातलं आणि हातावरती ओवा थोडासा क्रश करून त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हिंग घालायचं आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि भरपूर प्रमाणात लसूण घेतलेला त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। म्हणजे मिरचीचा ठेचा जर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि भरपूर लसूण घातल्यानंतर त्याचं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आणि ते आता या थालीपीठामध्ये घालणार आहे। हिरवी मिरची घालून केलेली थालीपीठ चवीला छान लागतात। हिरवी मिरची कट करून बारीक घालण्यापेक्षा तुम्ही थोडीशी चेचून म्हणजे त्याचा ठेचा बनवून जर घातली तर आणखी स्वादिष्ट थालीपीठ लागतं। गाजराचा किस होता त्यामध्येच ही पीठ एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं आणि वरून गरजेनुसार पाणी घेऊन पिठाचा छानसा गोळा बनवून घ्यायचा। पीठ सैलसर भिजवून घेतलं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवलं। पीठ छान असं भिजलं, पोळपाटावरती एक सुती कपडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा। हा कपडा थोडासा ओला करून घेतला की थालीपीठ आपण ज्यावेळी थापून घेतो त्यावेळी कपड्याला चिटकत नाही। एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला लहान मोठ्या आकारात जशी थालीपीठ बनवायचे असतील तेवढं पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताला पाणी लावायचं, पिठाला थोडंसं पाणी लावायचं आणि पाण्याच्या हाताने हे थालीपीठ एकसारखं थापून घ्यायचं। पीठ सर्व बाजूला एकसारखं पसरून घ्यायचं आणि सर्व बाजूने एकसारखं थालीपीठ जे आहे ते पातळ थापून घ्यायचं। तुम्हाला अशा हाताने थापता येत नसेल तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने पण हे पीठ छान असं पसरून घेऊ शकता। थालीपीठाला वरून थोडेसे तीळ लावायचे, थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि वरून लावलेले आहेत आणि एकसारखं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। थालीपीठ थापून होतंय तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि गरम तव्यामध्ये हे थालीपीठ खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थालीपीठाला थोडीशी छिद्र पाडायची, त्यामुळे त्यातून आपण तेल ज्यावेळी सोडतो त्यावेळी एकसारखं थालीपीठ भाजलं जातं। गरम तवा झालेला आहे, वरून थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे तव्याला थालीपीठ चिकटत नाही। ज्या कपड्यावरती थालीपीठ थापून घेतलेलं आहे तो कपडा अलगद उचलून या तव्यावरती अशा पद्धतीने थालीपीठ आपल्याला टाकायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात एका बाजूने लावला की कपडा अलगद साईडला आपल्याला करता येतो। थोडंसं पाणी शिंपडून कपडा साईडला केलेला आहे आणि झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवरती थालीपीठ एका बाजूने भाजून घ्यायचं। 1 मिनिटासाठी वाफ दिली, पुन्हा झाकण काढायचं आहे आणि वरून तेल सोडून दुसऱ्या बाजूनं पण हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। थालीपीठाची बाजू पलटून दोन्ही साईडनं थालीपीठ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। दिसायला जितकं सुरेख दिसतंय तितकंच ते चवीलाही छान लागतं। गाजराचे थालीपीठ करत असताना गाजराचा किस भरपूर वापरायचा। हे थालीपीठ दही असू द्या, एखादी भाजी असू द्या किंवा अशी कोरडीही खाण्यासाठी खूप छान लागतात। मुलं जर भाज्या खात नसतील तर कोणत्याही भाज्या, ज्या मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या या थालीपीठामध्ये ॲड करायच्या आणि अशा पद्धतीने थालीपीठ बनवायचे। हिवाळा स्पेशल गाजराचे थालीपीठ ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। दोन्ही बाजूने थालीपीठ छान असं भाजून झालेलं आहे आणि सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घेतलेले आहेत। थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.